पावसापूर्वी काही आवश्यक तयारी मला करायची होती. ती म्हणजे बघा, आता हे खत तयार झालेलं होतं. पूर्णपणे झालेलं नव्हतं, पण याच्यामधून मला ग्रो बॅग भरायच्या होत्या. बघा, जे वरचं राहते ना, जे आपण मिक्स करत नाही, ते बघा जसंच्या तसंच राहिलेलं आहे. आणि खालच्या भागामध्ये खताचं बरंचसंच रूपांतर झालेलं होतं. फक्त ह्या काड्या जास्त जाड्यावाल्या आहे ना, त्या मी खताच्या ड्रममध्ये ठेवणार आहे. खाली करण्याचं कारण असं की पावसाळ्यात आता खत ओलं वगैरे होते ना, त्याच्यामुळे मी काय करणार आहे, आपलं जे किचन वेस्ट वगैरे निघते तर ते जमा करायला ड्रम मला परवडतो, कारण मी अशा ठिकाणी ठेवते त्यात पाणी जाणार नाही. त्याच्यामुळे हे खाली केलं. आणि खाली करण्याचं दुसरं कारण, आपल्या ज्या ग्रो बॅग बऱ्याचशा रिकाम्या आहे त्या भरण्यासाठी. इथं बघा, भरपूर तुम्हाला याच्यामध्ये कीड जे दिसते ना, तेच खतात रूपांतर करणारे आहे. पण याच्यात गांडूळ वगैरे दिसत नाही, कारण याच्यामध्ये उष्णता तयार होते आणि उष्णतेमध्ये गांडूळ राहत नाही. आणि जिथं भरपूर पाणी राहते तिथंच गांडूळ तयार होतात. म्हणून बघा, इथे असे बाकीचे असतात की जे गरमीमध्ये छान राहतात, खत बनवतात. बऱ्याच ग्रो बॅग भरण्या झाल्या होत्या, काही भरायच्या होत्या. अशा पद्धतीने पावसापूर्वी तयारी जर केली तर पावसाळ्यात आपल्याला झाडं लावण्यासाठी बऱ्याचशा कुंड्या वगैरे मिळतील. आणि याच्यात बघा, एक हळदीचा तुकडासुद्धा मी टाकला असेल. ह्या ग्रो बॅगसुद्धा जागेमुळे खाली लोटल्या होत्या स्टँडच्या. आता थोड्याशा काढून ह्या पण भरायच्या. मला वेस्टच कमी पडते खरं म्हणजे. कितीही किचन वेस्ट असो किंवा कितीही गार्डन वेस्ट असो किंवा सुकलेले पानं असो, इतके या उन्हाळ्यात जमा केले पण अजूनही कमीच पडत आहे. बघा, बऱ्याच ग्रो बॅग भरलेल्या आहे. त्याच्यामुळं खूप मला फायदा होता याचा, कारण मग आपल्याला खताचा आणि मातीची आवश्यकता कमी पडेल याचे प्रयत्न असतात. हे दुसरं म्हणजे, तुम्हाला खत वगैरे आणायचं असेल ते तुम्ही घेऊन येऊ शकता आता. आणि इथे बघा, बराचसा पसारा झालेला आहे. इथे मी खत वगैरे जे काही लागते ना बागकामासाठी, ते असं सर्व रिकाम्या झालेल्या ग्रो बॅग भरून ठेवलं आहे. आता इंचू काट्यामुळे हे सर्व आवरण्याची खूप आवश्यकता आहे. बरेचसे पिशवे असते, कामात येईल म्हणून आपण ठेवतो, पण ते आता व्यवस्थित ठेवून देते. हे बायोएन्जाम आहे वेगवेगळ्या प्रकारचे. संत्रेचं आहे, कांद्याच्या सालीचं आहे, केळीच्या सालीचं आहे, ते पण वापरलेलं नाही आहे. आणि इतकं सुंदर फूल आलेलं आहे ना बघा, मेफ्लावरचं. खूप जेवढा मोठा कंद तेवढं मोठं फूल आहे. पहिल्याचा कंद छोटा होता ना, त्याचं फूल थोडं छोटं आलं होतं. आणि हा कंद खूप जास्त मोठा होता, तर फुलाची साईज एकदमच भरपूर मोठी आलेली आहे. अशावर बीसुद्धा तयार होण्याची शक्यता असते मेफ्लावरची. आणि इथे बघा, खारुताईची गंमत मी आज खूप वेळ बघत बसली. कधीतरी मी अशी निवांत बसत असते बागकाम करताना, यांना बघत की ह्यांची किती हालचाल. आणि ह्या कुंडीमध्ये जे झाड आहे ना, ते खात होती. बघा, इतकं मी त्यांना दाणे पाणी सर्व ठेवते तरी ते हे झाडंसुद्धा आपले खाते, हे मला माहीत पडलं. काही सुंदर फुलं कसे वाटले नक्की